राहुल धननावडे, गोलंदाजी मार्कवरतून पियुष कदम पहिला चेंडू घेऊन येतात. वा गुडले स्पॉटला अतिशय चांगला थोडीशी उसळी घेणारा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. मित्रांनो खूप महत्वाची मॅच आहे, अप्रतिम मॅच आहे, कारण या मॅच मध्ये जिंकेल तो जाईल मेगा फायनल. आता मात्र दिशा भरकटली. यास इथं वाईट कॉल येतोय. अभ्यंतर धाबेनी धाबेचा श्री गणेश टीम खऱ्या अर्थानं तन्मय टायटन्स. हो इथे मात्र चेंडू ड्रॉप झालाय. खऱ्या अर्थानं संधी निर्माण केली होती पियुष कदम, परंतु यष्टी रक्षकांनी ती मात्र घालवली आहे. डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा पियुष कदम इतर पाहायला मिळतील आपल्याला. आता थोडासा मागे ठेवण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र खराब आहे. पंच सांगतायत या सीड व्हाईट कॉल येतोय. आणि ज्या टप्पा थोडासा मागे ठेवला ना, आतापर्यंत सकाळपासून आपण पाहिलं त्या वेळेस चेंडू मात्र वेगवेगळ्या दिशेला निघून जाताना पाहायला मिळालेत आपल्याला. आणि ते पाऊस अजिबात नाहीये, त्यामुळे नक्कीच चेंडू साफ करणं. वा भाई वा, सुरेख आहे यार. अफलातून गोलंदाजी पियुष कदम. काय इथे लीड करतोय मी हे दाखवून देत आहेत या खऱ्या अर्थानं मॅच मध्ये. येणार वॉरियर्स. खऱ्या अर्थानं या दोन्ही टीम्स मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करताना पाहायला मिळतील आपल्याला. हो लॉप केला इथे मात्र डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक पोहोचणार का? पायाच्या आल्या, दुसऱ्या धावेसाठी पलटल्यात आणि 2 धावा त्या दरम्यान नक्कीच कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. यानंतरची होणारी मॅच जावली 11 कर्णधार संदीप बिरामने, दक्षिण जावली 11 कर्णधार सूर्यकांत शेडगे. आपली टीम सज्ज ठेवायची आहे. सुरेख आहे पा, पियुष कडे किती टेम्परामेंट आहे पा. जरी धावा आल्या तरी सुद्धा टप्पा 1 ठेवला. डॉट झाले, फटके आले तरी टप्पा अचूक, प्लॅनिंग अचूक पाहायला मिळते. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न झाला. दिशा भरकटली आहे. पंचांचे हात दोन्ही उंचावले म्हणजे चेंडू वाईट घोषित झालाय. अवांतर धावीची भर, धावसंख्या जाऊन पोहोचेल मात्र 5 धावा. फटका सजलाय. सी कॉर्नर, तिथे क्षेत्ररक्षक येणार का? पाहायचं आहे. फेकी झाले पा. सुरेख आहे. चांगला जजमेंट आहे पा. पाणी आहे, चिखल आहे, तरी सुद्धा आम्हाला कचाशी तमा नाहीये. खऱ्या अर्थानं खरोखर सलाम केला पाहिजे या क्रिकेटपटूंना, कारण आपण एरवी रस्त्यामध्ये जरी थोडस पाणी असेल, चिखल असेल तर त्याच्या अगदी लांबून जाण्याचा प्रयत्न करतो. धावा फक्त 6 धावफलकावरती लागल्यात. 6 म्हटलं ना मित्रांनो, 6 आकडा हा महाराष्ट्राच्या भूमीसाठी खूप लकी आहे, महत्वाचा आहे. इतिहासामध्ये त्या आकड्याला खूप महत्व आहे, कारण 6 जून 1674 साली रयतेचा राजा छत्रपती झाला. शिवराज्याभिषेक 16 रायगडावरती संपन्न झाला. इथे 6 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण आहे. आपण पाहिलं तर तन्मय टायटन्स इथून मात्र घेर चेंज करावा लागेल. आता मात्र थोडस स्पीडच्या घेरमध्ये गाडी न्यावी लागेल. अगदी टॉप नाही आहे, परंतु 3ऱ्या 4थ्या घेरकडे घेऊन जावावी लागेल तुम्हाला, कारण अजून बरीच षटक आहेत, 4 षटक आहेत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज कोण आलाय? आयुष बेंदे. इथे मात्र लो फुल टॉस बॅटवरती घेतला. स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजलाय. 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा कंप्लीट पूर्ण झाल्यात. पा बॅकअप किती फार महत्वाचा आहे पा. अगदी योग्य वेळी योग्य ठिकाणी बॅकअप पाहायला मिळाला आणि 2 धावींची भर. 2 धावेवरच 8 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ झालाय. आयुष बेंदे. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अभि शिंदे. हो इथे दिशा भरकटते. वारंवार त्या दिशेला स्क्वेअर मारा होताना पाहायला मिळते गोलंदाजांकडून. एका धावेवर धावसंख्या 90 आकड्यावरती जाईल. मागच्या सेमीफायनल मध्ये तब्बल 76 धावा
कुठून काढल्या होत्या फौजी फायटर्सनी. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न. यस पंच सांगतात फॅक्टर आहे, वाईट चेंडू आहे. पुन्हा एकदा आयुष शिंदे सज्ज होताना पाहायला मिळतील. अभि शिंदे थोडासा बागपुटला जाऊन खेळायचा प्रयत्न केला. इथे मात्र बागपुटला गेल्यानंतर चेंडूवरची नजर थोडीशी हटली जाते मित्रांनो, आणि तेच घडलंय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. खडे 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 इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न. आणि आपण जर विचार केला एनआर वॉरियर्सचा प्लॅनिंग साफ आहे, अगदी प्लॅनिंग नुसार गोलंदाजी चालली आहे. कुठे मोठा फटका खेळून देण्याचा नाही, या प्रयत्नांनी नक्कीच इथे मात्र प्लॅनिंग सज्ज झालंय. आणि त्याच प्रकारची कुठेतरी ऑफिसच्या बाहेर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या सुरेख आहे, अप्रतिम आहे यार, खरोखरच अगदी खिलवाड करून ठेवलंय फलंदाजासोबत. फक्त आणि फक्त 10 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. रन बॉल मॅच चालली आहे, यातून बाहेर निघावं लागेल तुम्हाला. फटका सजलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? क्षेत्ररक्षक बनतील. प्रेक्षक चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. 6 धाब्यांसाठी डीजे. वेळानंतर धावसंख्या थोडीशी हल्ली आहे. इथे अशा प्रकारची फटकेबाजी करावी लागेल अभि शिंदेंना. पुन्हा एकदा आता मात्र वाईडी शिवारकर अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या अंती धावसंख्या मात्र 8च्या सरासरीने आपण पाहतोय. 16 धावा धावफलकावरती आहेत विदाउट लॉस. यस हा या चेंडू पियुष 2 षटकानंतर पियुष आपण या षटकानंतर पाहिलं तर येलो चेंडूचा वापर केला जाईल. काहीतरी वेगळं पण जपण्याचा प्रयत्न या लीगच्या माध्यमातून. कारण प्रत्येक स्पर्धेचे एक आपलं वेगळं पण असावं, एक वेगळी ओळख असावी, आणि त्याचाच प्रयत्न इथे मात्र करताना पाहायला मिळतात आपल्याला. आता मात्र पियुष पुन्हा एकदा ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपल्या नावे दुसरं षटक. इथे मात्र फटका फसला उंच उंच हवेमध्ये, आणि इथे मात्र ड्रॉप झाले. याच झेल मात्र धरणीला दार, परंतु झेलकडे पाहत 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 फक्त आणि फक्त एकच धाव घेतली. खऱ्या अर्थानं आम्ही सातत्यानं महेंद्रसिंग धोनी यांचा उदाहरण देत असतो की भले काय होणार आहे, पण तुम्ही पहिली धाव अशी घ्या ना, समोर फिल्डिंग करत असणारा खेळाडूला नक्कीच घाबरट झाली पाहिजे. एवढ्या गतिमान. आता मात्र चांगला इथे फटका सजलाय. आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार येतोय. मॅक्सिमम 6 धावा. डीजेला संधी. एपी स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा अमित दादा पवार यांचे इथे शुभागमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर चावली 11 संघाचे कर्णधार संदीप बिरामने सँडी यांचं सुद्धा इथे आगमन झालंय.
त्यांचे सहर्ष स्वागत. त्या दरम्यान अभि यांचं इथे मात्र संजय शिल्लार आंबेघर यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. सहर्ष स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. येणारी एक बॅटर न्यू बॅटर नाव कळवा अमर चिकणे 23 धावा फलकावरती आहेत. 2.3चा आतापर्यंत खेळ संपलाय. हे पहा यानंतरची मॅच आहे मैत्रीपूर्वक लढत प्रेक्षणीय मॅच. अर्थातच जावली 11 विपक्ष दक्षिण जावली 11 आणि जावली 11 संघर्षी कर्णधार सँडी यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत करूया. दोन्ही कर्णधार सूर्यकांत शेडगे सँडी आपापली टीम आपण सज्ज करा. हो 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 यू मिस आय डेफिनेटली हिट क्लीन बॉल प्लीज. इथे मात्र पियुष का खऱ्या अर्थानं हुकमे एक काय ती दाखवून देत आहेत. येणार ऑरियन्सच्या माध्यमातून काय सुरू आहे गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळत आहे. ओव्हर क्रमांक 3 मार्गस्थ असताना 2 विकेटच्या पतनानंतर टीम तन्मय टायटन्स न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजित आणि इथे मात्र अजित बॅक टू द पॅव्हिलियन. ठेवला जातोय कारण आयकॉनची जागा खऱ्या अर्थानं घेणं तेवढं सोपं नसतंय मित्रांनो. कारण तेवढं अपेक्षांचं ओझं आपल्या अंगावरती असतं आणि ते पियुष कदम मात्र लिलाया पेलतायत. न्यू बॅटर आकाश आणि पियुष पहा इथे मात्र डॉट. ओव्हर क्रमांक 3 संपुष्टात आली आहे. 3 ओव्हर 23 धावा 23-3 असं समीकरण आहे. आता मात्र खऱ्या अर्थानं पियुषचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. काय गोलंदाजी केली आहे पियुष यांनी. दुसरी काल खऱ्या अर्थानं किरण शिलटकर अर्थातच यांच्या माध्यमातून काल हॅट्रिक नोंदवलेली आणि आज मात्र आजच्या दिवसामध्ये पियुष कदम यांनी हॅट्रिक आपल्या नावी नोंद केली आहे. चला चला वेळ वाया नका घालू मित्रांनो. विठ्ठल चिकणे गोलंदाजी मार्कवरती. राहुल धन्नावडे ऑन स्ट्राइक. विठ्ठल चिकणे गोलंदाजी मार्गवरती आणि पावसाचं मात्र आगमन होत आहे. वाईट एकदा वरची 24 ऑन स्कोर बोर्ड. लॉक केलाय भिरकावलाय. काय ताकद आहे यार. टायमिंग प्रॉपर ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडूला पाठवलाय 6 धाब्यांसाठी.
या प्रकारचा चेंडूवरती ताकदीचा मोठा प्रहार हत्तोडा मारला होता म्हणेल. 6 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज विठ्ठल चिकणे निघतील. यू मिस आय डेफिनेटली हिट क्लीन बोल्ड. संदेश एसके प्रेमी आशिक विनंती करतो आम्ही मंचावरती या. शशिकांतजी शेलार साहेब, दत्ता धुंदळे साहेब, आपल्या सर्वांना विनंती आहे आपण मंचावरती या. मी आयोजकांना विनंती करेन आपण मान्यवरांना बसण्यासाठी व्यवस्था करून देऊया. आजूबाजूला खुर्च्या असतील तर इथे मंचावरती आता मात्र आणून ठेवा. विशाल सुर्वे इथे मात्र फटका सजलाय. उंची आहे, लांबी कितपर्यंत पाहायचंय. इथे मात्र अडवण्याचा प्रयत्न पुरेपूर झालाय कारण इथे हा सर अतिशय चांगला फटका सजला होता. सुरेख पाहत राहिले, अजिबात पळण्याचा प्रयत्न केला नाहीये. यस आणि इथे मात्र 6 धावा. षटकार घोषित होईल. इथे मात्र खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षक आणि पावसाचं इथे आगमन झालंय. विठ्ठलजी धुंदळे, शरदजी पवार यांना विनंती करतो आपण मंचावरती येऊन स्थान बनवायचं. याच पावसाची दमदार हजेरी खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर आता मजा येणार आहे. गणेशजी पवार या सर्व मंडळींचं आम्ही मंचावरती सरचे स्वागत करतोय. आता खऱ्या अर्थानं खरी मजा क्रिकेटला येईल. हे आहे पावसाळी क्रिकेट, ही मजा आहे. पावसामध्ये खेळलं जाणारं क्रिकेट म्हणजेच मित्रांनो पावसाळी रबर बॉल क्रिकेट असतं. आतापर्यंत सकाळपासून उन्हामध्ये क्रिकेट चालू होतं, परंतु आता मात्र वरुण राजांनी हजेरी लावली. विनंती असेल समालोचन कक्ष आमच्या समोरून थोडस नक्की साईडला व्हा. विनंती असेल कारण लेखा झोका आतापर्यंत 36 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर क्रमांक 4 मार्गस्थ असताना आपण पाहतोय विठ्ठल चिकणे यांचं. चला चला चला, वेळ नका वाया घालू मित्रांनो प्लीज. खूप महत्वाची मॅच आहे. कुठेतरी बागपूरला जाऊन खेळायचा प्रयत्न झाला. निर्धाव चेंडूची सांगता झालेली पाहायला मिळाली आपल्याला. विठ्ठल चिकणे पुन्हा एकदा विठ्ठल चिकणे
नाही पळून काढलं. 38 ऑन स्कोर बोर्ड. पावसाची जोरदार हजेरी आहे. विठ्ठल चिकणे उलटा असा आहे, क्लिक केला इथे मात्र डीप मिड विकेटला चेंडू जात असताना आपण पाहतो एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र 40. आता मग जर पाहिलं तर 4 षटकांचा खेळ संपन्न झाला आहे. 4 षटकांमध्ये 10च्या सरासरीने 40 धावा धावफलकावरती लागल्यात. टीम खऱ्या अर्थानं तलमाई टायटन्स या संघाच्या खात्यामध्ये आपण पाहतो 40 धावा. आता मात्र गोलंदाजीसाठी प्रचारण केलं जात आहे. पियुष कदम मात्र नक्कीच प्लॅनिंग हाकलं जात आहे. समीर चिकणे खऱ्या अर्थानं गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईक एंडला विशाल. इथे मात्र लावड अपेल समीर चिकणे. पहा खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं ना तर समीर चिकणे हे असं एक व्यक्तिमत्व आहे की जावली टेनिस क्रिकेट असा अख्खा पट्टा पाहिला ना तर प्रत्येक खेळाडूची नावं ज्याच्या पाठ आहेत ना, प्रत्येक खेळाडूची ओळख ते समीर चिकणे नाव आहे मित्रांनो. आपण जर पाहिलं तर वाई टेनिस क्रिकेटमध्ये महादेव तुपे म्हणून ते इकडे एक असं व्यक्तिमत्व आहे की प्रत्येक टीमची माहिती. इथे मात्र वा सुरेख रक्षण पाहायला मिळालं. पाऊस आला म्हणून काय झालं, आमचे हात नव्हे तर पायी सुद्धा काम करतात हे दाखवतात हे खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये. आणि खऱ्या अर्थानं सकाळपासून असलेली गरमी, कुठेतरी झालेला उकाडा पाहत होतो आपण आणि पावसाचं येणं गरजेचं असताना खरोखरच दमदार आगमन झालंय. समीर पुन्हा एकदा गती परिवर्तन. वा भाई वा. इथे मात्र काय सुरेख गोलंदाजी यार, अफलातून गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे. इथे मात्र धावसंख्येला अगदी अंकुश लावलाय मी म्हणेन. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक शेवटचं मार्गस्थ आहे. पहा काय इथे मात्र पंच सांगतात नो बॉल आहे, नो बॉल आहे. इथे मात्र नो प्लस 1 अशा 2 धावा कुठेतरी थोडंसं फ्रंटला गेले होते. ओव्हर द पिचचा नो बॉल आपण पाहतोय. चा चेंडू असेल खऱ्या अर्थानं. धावसंख्या जाऊन पोहोचली 44 ऑन स्कोर बोर्ड. हा 2 धरला तो. नो प्लस 1 असे धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ओहो वा. इथे पहा समीर चिकणे जीव तोड प्रयत्न, परंतु एक आणखीन एक्स्ट्रा देऊन दिली आहे. 3 धावा या चेंडूवरती नोंद होती. खऱ्या अर्थानं मजा आहे ही तर या पावसाळी क्रिकेटची मजा आहे. प्रत्येक जण एन्जॉय करतोय. आता मात्र 3 धावेच्या मदतीने धावसंख्या 47 ऑन स्कोर बोर्ड. कुठेतरी 50 कडे मजल मारली जाईल का हा नक्कीच प्रश्नचिन्ह उभा राहिलं होतं आणि ते मात्र पूर्ण होताना दिसताना पाहायला मिळतंय आपल्याला. कारण अजून या षटकातील काही चेंडू शेष आहेत. समीर चिकणे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरतून. बॅटशॉट राहणार. हो माय गॉड. इथे मात्र खऱ्या अर्थानं आकाश सुर्वे खऱ्या अर्थानं मिस करतात. कारण कुठेतरी बागफुटला राहून खेळण्याचा प्रयत्न. तुम्हाला चेंडूच्या लाईन पर्यंत पोहोचावं लागेल ते खऱ्या अर्थानं विचार केला ना. भेट ना भेट. आणि इथे मात्र खऱ्या अर्थानं पंचाने नो बॉल घोषित केलाय. समीर चिकणे खरं थोडासा मात्र टेन्शन मध्ये येताना पाहायला मिळतात आपल्याला. परंतु एन्जॉयमेंट झाली. आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक जण या क्रिकेटचा आनंद लुटताना पाहायला मिळतोय आपल्याला. आता मात्र तिथे पाणी साचलंय. पंच आमचे नक्की शोधतायत जागा. पहा जोरदार खेळण्याचा प्रयत्न. तिथे धावबाची संधी आहे आणि हो यस इथे मात्र पहा विकेटचं पतन झालंय. इथे मात्र
एकही धाव नाही. खरं पाहिलं गेलं तर विकेटचं महत्व नाहीये, परंतु टाकला गेलेला हा निर्धाव चेंडू हा खूप महत्वाचा आहे. या मैदानाच्या आतमध्ये निर्धाव हवा आहे. हो, इथे जोरकस फटका खेळलाय, परंतु मला वाटतं एकच धाव असेल. फेकी चांगली हवी आहे, फेकी खराब नको आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. हो, या फेकीवरती समाधान मानावं लागेल, कारण विकेटचं पतन आहे. 49 ऑन स्कोर बोर्ड, 50 धाब्यांचं आव्हान असेल. इथे मात्र खऱ्या अर्थानं NR वॉरियर्स बनला. NR वॉरियर्स संघाला खऱ्या अर्थानं विचार केला तर 5 षटकामध्ये 50 धाबा करावा लागतील या लीगच्या मेगा फायनल अर्थातच ग्रँड फिनाले मध्ये जायचंय. खरं पाहिलं गेलं ना तर प्रत्येक संघ मालकाचं, प्रत्येक ओनरचं एक स्वप्न असतं, या लीगच्या टॉप 4 मध्ये, टॉप 2 मध्ये नक्की माझा संघ जावा. अंतिम हा किताब नक्कीच ही प्रीमियर लीग ही माझ्या नावी अर्थातच माझ्या टीमच्या नावी व्हावी, हे प्रत्येक संघ मालकाचं स्वप्न असतं. आणि ते स्वप्न साध्यात उतरवायचं काम मात्र प्रत्येक खेळाडूनं करणं गरजेचं आहे. पाहायचंय मगाशी आपण जर पाहिलं खऱ्या अर्थानं तर फौजी फायटर्स हा संघ जाऊन पोहोचलाय या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये. आणि त्या सोबत कोण जाईल या टीम 2 मधून हे थोड्याच वेळामध्ये आपल्याला समजेल, कारण इथे मात्र 50 धावांची आवश्यकता आहे. यानंतरची होणारी मॅच आहे जावली 11 विपक्ष जावली दक्षिण 11. दोन्ही संघ कर्णधार संदीप भिरामणे आणि सूर्यकांत शेडगे. हा मॅच संपल्यानंतर आपापला स्क्वॉड सज्ज करा. दोन्ही कर्णधार संदीप सँडी आणि सूर्यकांत आपापलं स्क्वॉड, कारण टीम तयार करायला थोडासा वेळ जात असतो त्यासाठी, कारण ज्या खेळतायत खेळाडू त्यांच्यामधलेच तुम्हाला घ्यायचे असतात. त्यासाठी प्लीज आपण तयारीला लागा दोन्ही कर्णधार आणि आपली टीम सज्ज करा. तुर्ताता जाऊया मधुर संगीताकडे. डीजे सोऱ्या आहे घरी. सोऱ्याला कर ना फोन. मग सोऱ्या आहे घरी, मी करू का? पहिला चेंडू खराब आणि त्याहून अधिक खराब डिक्लेअर झोन, म्हणजेच एकही चेंडू नाही, बाईकच्या 2 धाबा, एक वाईट प्लस एक बाईक्स.
पोराच्या इकडे गेले अरे ते सुरेख चेंडू आहे, सुरेख कंबाक आहे. अरे याला बंधूच्या पोराचे रिपोर्ट आहेत ना दीपाली भुजबळचे, बंधूला पाठवायचे दीपाली भुजबळच्या इथून तिथंच रिपोर्ट आहे. म्हणजे इकडे मग तिथं जाऊन जेवण बस वाईट आहे. चला थोडंसं स्पीडअप घ्या. चला मॅच सुरू ठेवा, मॅच सुरू ठेवा प्लीज. वेळ नका वाया घालू. इथे मात्र फटका चांगला सजलाय. ड्रॉप झालाय. इथे मात्र आता डोक्याला हात लावून काय होणार नाही. चेंडू सरळ फेकी करा, अन्यथा तिसरी धाव घेतली जाऊ शकते का? नाही, 2 धावा कंप्लीट झाला. चला 2 धावा, 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा आकाश सुर्वे गोलंदाजी मार्क वरतून पियुष कदम. हो हो, लाजवाब नेत्र डोळ्याचं पानं फेडणारा खणखणी दमदार षटकार. मास्टर इथे मात्र ह्या 6 धाब्यांबरोबर धावसंख्येचा आपण जर विचार केला तर 1 धावफलकावरती 12 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 50 धाब्यांचं मोठं आव्हान आहे. आता मात्र विचार केला तर 26 बॉल 38 धाबा असं समीकरण विजयाचं आहे. जोपर्यंत पियुष कदम मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत नक्कीच येणार वॉरियर संघाला कोणतीही चिंता नाही याची जाणीव संघ मालकांना सुद्धा असेल, कारण एक अतिशय चांगला खेळाडू आहे. इथे चांगला फटका तर आहे आपण जर पाहिलं तर, परंतु यावरती जास्त धाबा मिळणार नाहीये. 1 आणि 1च धाबा असेल. एका धाब्याच्या बरोबर धावसंख्येचा आपण विचार केला तर 13 धाबा धावफलकावरती आहेत. 25 चेंडू 37 धाबा असं विजयाचं समीकरण आहे. आकाश सुर्वे. सुरेख चेंडू आहे. आपला जुन्या गतिमान होता, थोडासा बागपुटला चेंडू टाकला नाही, त्यानंतर मात्र अतिशय चांगली उचली प्राप्त झाली. नेता चेंडूचा सांगते बरोबरच पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटक शांतीचा विचार केला तर बिनबाद 13 धाबा धावफलकावरती आहेत. आता मात्र 24 चेंडू आणि 37 धाबा असं विजयाचं समीकरण असेल. पुन्हा एकदा यानंतरच्या होणाऱ्या मैत्रीपूर्व लढत अर्थातच जावली 11 संदीप बिरामणे सँडी आणि दक्षिण जावली 11 सूर्यकांत शेडगे दोन्ही कर्णधार आपलं आपापलं स्क्वॉड सज्ज करा. टीम आपली प्लेइंग 11-12 आणि दोन्ही टीम 12वा खेळाडू कंपल्सरी द्या मित्रांनो. एकाची निवड एक्स्ट्रा करा. अर्यन शेडगे गोलंदाजी मार्क वरती ओव्हर क्रमांक 2 साठी प्राचारण केलंय. स्ट्राईक एंडला पियुष कदम. बॅटसमॅन हो 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 हो, इथे मात्र कुठेतरी मुवमेंट झाली, बॉडी मात्र मूव्ह झाली ऑन साईडच्या दिशेने. इथे मात्र 1च धाब असेल. खरं पाहिलं गेलं तर जास्तीत जास्त पियुषला स्ट्राईकला ठेवणं गरजेचं असेल.
ओ सुरेख आहे, इनसाइड आउट. वा भाई वा, काय फटका खेळा या, लाजवाब. ठीक आहे. इथे मात्र सूर्यकांत धुंदळे काय फटका खेळला यार, आपल्यातून टायमिंग साधलंय. पुन्हा एकदा गोलंदाज आर्यन सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील. ओ इथे मात्र खऱ्या अर्थानं एक वेगळीच चेंडूची दिशा पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूची सांगता झाली. खरं पाहिलं गेलं तर फलंदाज सूर्यकांत यांना काही चेंडू समजलाच नाहीये आणि मला वाटतंय हा एक संधी होती त्यांच्यासाठी मोठा फटका खेळायची, ती घालवली असं म्हणायला हरकत नाहीये. आता मात्र पंच आमच्याकडे बळती. रियासीला वाईट कॉल आणि पावसाचं जोरदार आगमन झालंय. तुफानदार बॅटिंग चालू झाली आहे पावसाची. इथे खऱ्या अर्थाने आता मात्र मजा पाहायला मिळते. आपण जर आपल्या कॅमेऱ्यावरती पाहतो ना लाईव्हला, खरोखरच अप्रतिम पाहायला मिळते. पहा ओ दिशा पुन्हा एकदा भरकटली आहे का. यस सीधा वाईट कॉल, बॅक टू बॅक दुसरा वाईट. खऱ्या अर्थानं पावसाळी क्रिकेट म्हटलं की अवांतर हवा खूप लागत असतात मित्रांनो. अपवाद मी खरंच या सकाळच्या सत्रापासून पाहतोय. फौजी फायटरचा अपवाद गोलंदाजीच्या बाबतीत नक्की आहे. फटका फसलाय परंतु चेंडू जाईल लॉंग स्टॉप एरियामध्ये एका धाब्यासाठी. इक्वेशन आपण जर पाहिलं तर 20 चेंडू 27 धाबा तोलायमान स्थितीमध्ये. दोन्ही बाजूला क्रिकेट तोलायमान स्थितीमध्ये आहे. यामधून नक्की दोन्ही संघाला समसमान संधी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, परंतु फलंदाजी करणाऱ्या संघाकडे जास्त ऍडव्हान्टेज असतं. चला मित्रांनो, चला प्लीज थोडस स्पीडअप करा, कारण आता वाचवलेला वेळ आपल्याला संध्याकाळी थोडासा कामी येऊ शकतो. कारण आपण जावली म्हटलं ना की बक्षीस वितरण समारंभ, सत्कार समारंभ यासाठी बराच वेळ लागतो. हो इथे मात्र एज लागली. चेंडू पुन्हा एकदा लॉस टाकला एकाच धाब्यासाठी. पियुष कदम मात्र थोडेसे निराश आहेत की काय घडतंय. असे षटकार चौकारांना चेंडू आलेले इथे मिस का होत आहेत. खरं पाहिलं ना किती जवळ लक्ष असू द्या, परंतु त्याच्या अगदी जवळ अजून कसं जाता येईल याचा विचार करणं खूप गरजेचं असतंय. कारण आपण आत्ताचं सिच्युएशन पाहिलं तर 19 बॉल आणि 26 धाब्यांची गरज आहे. थोडा गॅप आहे, परंतु आता जर पावसाळी क्रिकेट पाहिलं तर हा गॅप जास्त मोठा नाही आहे, कारण दोन्ही सलामीवीर अजूनही मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र खराब चेंडू आहे. व्हाईट बॉलची घोषणा पंचांच्या माध्यमातून केली जाते. अंतर कमी होईल. 19-25 आपल्याला पाहायला मिळेल. जोरदार बॅटिंग होते आहे, जोरदार. हो नो बॉल है. यस आणि +1 अशा 2 धाबा. पाठीमागे खूप लँड करण्याचा प्रयत्न होतोय, बाउन्स करायचा प्रयत्न. 2 धाबे बनवत धावसंख्या 27. आता मात्र 19-23 असं समीकरण आलंय. 1 चेंडू शेष आहे, परंतु त्यासाठी आतापर्यंत घातले 3 चेंडू खर्ची. खऱ्या अर्थाने क्रिकेट. चला 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 थोडस गतिमान क्रिकेट खेळा. आणि आता येणारा चेंडू फ्री हिटचा असणार आहे. सायकेलला सूर्यकांत धुंदळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पावसामध्ये खऱ्या अर्थानं चेंडू चांगले हाताळता येतात मित्रांनो. हो 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 आणखी एकदा 2 धावा बहाल केला जात आहे. समोर अगदी सोडून द्यायला पाहिजे. पाठीमागे कशाचा मोह आलाय हे नक्कीच काही समजायला मार्ग नाही. कर्णधारांना काही समजत नसेल, कारण तुम्हाला अगदी एकदम शॉर्ट पिचच्या पाठीमागे काय चेंडू टाकायचे.
कारण ज्याच्या वेळी आपण पाहतो ना जास्त पाऊस असतो त्यावेळी गोलंदाजांसाठी फायदेमंद असतो. हो आला तो आला, फुलटॉस आला, झेल होईल का? काय घडतं पाहायचं. एक धाव कंप्लीट झाले हो सुरेख आहे क्षेत्ररक्षण चांगलं झालंय म्हणे, परंतु 2 धावा वाचू शकल्या नाही. 2 धाबे बरोबर धावसंख्या 31. एका चेंडूसाठी जवळजवळ 6 ते 7 धावा खर्च घातला. 31 धावा झाल्या, 18 चेंडू 19 धावा, विजयाचं समीकरण आहे. आणि इथे चांगला फटका सजलाय. किती धावा घेऊन जायला पाहिजे. 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट झाला. 2 धावे बरोबर धावसंख्या 35 ऑन स्कोर बोर्ड. 15 धावींची गरज. आपण जर विचार केला तर आता मात्र रन बॉल पेक्षा कमी टार्गेट. 16 चेंडू 15 धावा. मोठा फटका कधी येणार? हो इथे मात्र लालच. फुलटॉस बाटला घ्यायचा प्रयत्न. आता मात्र जेवढे जण खेळतायत ना तेवढे पूर्ण धुवून निघाले. जे जर्सी खराब झाल्या होत्या. फायनल साठी कोण सज्ज होणार आहे? एका बाजूला फौजी फायटर सज्ज झाला, दुसऱ्या बाजूला कोण असणार आहे? पावसाचं दमदार आगमन झालंय. राहुल खंडावडे सुरेख चेंडू होता आपलातून अगदी समोरच्या दिशेला पहा. चेंडू स्टॉप होतोय. अगदी जाईल तिथे जागेवर स्टॉप होणार आहे कारण पाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये भरलंय. दोन्ही बाजूला चांगली बॅटिंग आहे. आपण पाहिलं तर इन्नर वॉरियर्सच्या माध्यमातून अगदी सलामीची जोडी लढती आहे, फाईट करते. हो सुरेख आहे. आता आपण जी खेळपट्टी पाहतो ना बाबीसाहेब, अगदी त्या खेळपट्टीवरती सुद्धा पाणी साचलंय. म्हणजे गोलंदाजासाठी ऍडव्हान्टेज झाले खेळपट्टी मी म्हणेल. परंतु एक मजेची बाजू म्हणजे येणार संघाची एकही विकेट गमावली नाहीये. आता मात्र पंच आपले हात फेलावणार आहेत. या सीधा वाईट कॉल येतोय. अवंतर धाबे बरोबर धावसंख्या 37 ऑन स्कोर बोर्ड. 13 धाबींची गरज. 13 चेंडूचा खेळ शेष आहे. रन बॉल मॅच. सूर्य कमबॅक केलाय. उगाच नाही क्रिकेटला रंग बदलणारा सरडा असं म्हटलं जात. आता मात्र 12 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण नव्याने आहे. मॅच संपली नाही आहे. मॅच तोडाय मॅच स्थितीमध्ये आहे. परंतु टीम एनआर वॉरियर्स संघाची एकही विकेट गमावली नाही आहे. दोन्ही सलामीवीर आहेत, खेळत आहेत. जबरदस्त आतापर्यंत या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून अगदी मजबूत पाया रचलाय मी म्हणेन.
टीम NR वॉरियर्सचा, परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये काय घडेल कधी हे सांगता येत नाहीये. यानंतर जावली 11 संघाचे कर्णधार संदीप बिरामने आणि दक्षिण जावली 11 संघाचे कर्णधार सूर्यकांत शेळगे. आपण इथे टी शर्ट लॉन्च करणार आहोत, याची आपण दक्षता घ्यायची. आपले 4-4 खेळाडू घेऊन आपण स्टेजवरती यायचे, दोन्ही कर्णधार. कारण आपण इथे आयोजक समितीकडून आपल्याला एक सूचना येते की त्या दोन्ही टीम्सला आम्ही या ठिकाणी नक्कीच निमंत्रित करतोय स्टेजच्या समोर. ही मॅच जशी संपेल तसं प्लीज आपण इथे मात्र धारदार गोलंदाजी होते आणि इथे संधी आहे. हो 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 पियुषला बाद करण्याची संधी दुसऱ्यांदा निर्माण झाली आहे आणि नाही बा, इथे मात्र खऱ्या अर्थानं पियुष नशीब घेऊन आले. एका चेंडूला दुसऱ्यांदा संधी. इथे धावबाद करतानाची, कारण पाऊस सुद्धा कमी झाला, थोडीशी हडबडाट झाली. इथे मात्र टीम NR वॉरियर्स सुद्धा थोडस नक्कीच प्रेशर मध्ये आहे, या चेंडू मध्ये दिसलंय आणि ती उणीव नक्कीच खऱ्या अर्थानं ही ती जाणीव. आकाश सुर्वे, हो इथे मात्र विकेटचं पतन आहे. यस, इथे मात्र फलंदाज सूर्यकांत धुंदले बॅक टू द पवेलियन. प्रेशर आलंय, मी म्हटलं ना इथे मात्र प्रेशर आलंय. या डीजे यार थोडा वेळ. आपली मैत्रीपूर्वची लढत होणार आहे. जावली 11 विपक्ष दक्षिण जावली 11. आपापल्या खेळाडूंना टी शर्ट घालून आपण सज्ज करा. इथे मात्र आणखी संधी निर्माण, परंतु डायरेक्ट हिट. एक एक्स्ट्रा धाव, एक एक्स्ट्रा धाव, एक एक्स्ट्रा धाव, अशा सिच्युएशनला या सर 2 धावा. इथे मात्र एक क्रुशियल मुवमेंट आहे या मॅचचं. आपण आता जर इक्वेशन पाहिलं 9 चेंडू आणि 10 धावा असं इक्वेशन आलंय. परंतु अजूनही मी म्हणेन जिथे पियुष कदम मैदानाच्या आतमध्ये आहेत, खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूच्या नावावरती या स्पर्धेमध्ये सतरा चेंडू मध्ये 53 धाब्यांचं अर्धशतकाची नोंद आहे, तो खेळाडू आता मात्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. म्हणजे खरं पाहिलं गेलं तर NR वॉरियर्स इथून पुढे जिंकायला पाहिजे. परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेट म्हटलं की अनिश्चितता, क्रिकेट म्हटलं की रंग बदलणारा सरडा. फटका फसलाय, चेंडू गेला लॉंग स्टॉपला. 1 आणि 1 धाब्यासाठी 41 ऑन स्कोर बोर्ड. 8 चेंडू 9 धाबा. एका चेंडू गणित बदलत आहे. प्रेशर दोन्ही साईडला वाढतंय. धकधक 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 झाली आहे, कारण ही आहे किताबी लढत. कोण जाईल या स्पर्धेच्या ग्रँड फिनाले अर्थातच मेगा फायनल मध्ये ठरवणारी मॅच आहे. आकाश सुर्वे पुन्हा एकदा जोरकस फटका खेळला. 2 धाब्याचा प्रयत्न केला जाईल का? एंड गोलचा निवडला जाईल. थ्रोचा पायचा आहे, अगदी सटीक निवडलाय, परंतु 2 धाबा रोखू शकत नाहीये, कारण आउटफील्डच तशी आहे. आपण सातत्याने जर पाहिलं ना, फील्ड कधीच मायने राखली जात नाहीये रबर क्रिकेटमध्ये, कारण तुम्हाला 100% तुमचं देताच येत नाहीये. त्या प्रकारची आउटफील्ड असते. आकाश सुर्वे झलद गोलंदाजी. बॅटच्या रडारमध्ये फटका उंच आहे,
चेंडू उंच आहे, खेळाडू कोण येईल चेंडू खाली, आणि इथे मात्र सुवर्ण संधी होती मित्रांनो. तुम्हाला खरं पाहिलं तर पहा, बघता 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 आणखी 4 धावा. पहा इथे मात्र झेल झाला असता तर 4 धावा वाचल्या असत्या. का कॅचेस बिन मॅचेस म्हटलं जातं, पकडो का जीतो मॅच. खऱ्या अर्थानं पियुष बाद झाला असता. 4 धावा. धावसंख्या 47 झाले. 3 धावांची गरज आणि शेवटचा आणखीन एक षटक अख्खं बाकी आहे. म्हणजे मॅच पहा कुठे फिरली आहे. आणि त्यामध्ये खरं म्हटलं ना दुधात साखर पडणं असा योग झाला की खऱ्या अर्थानं पियुष कदम स्ट्राईकला गेलेत. म्हणजेच काय तर NR वॉरियर्स संघाची बाजू भक्कम आहे. झेल किती महत्वाचा होता मित्रांनो, कारण जवळजवळ 7 धावा तरी राहिल्या असत्या आणि पियुष सारखा फलंदाज बाद झाला असता. यानंतर खऱ्या अर्थानं 3 धाब्यांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती अजित दळवी. फील्ड सजली जाते आहे. ठीकवेट 3 धाबा करायच्या आहेत. स्पर्धा पाहतोय दक्षिण जावली रबल बॉल प्रीमियर लीग स्पर्धा पर्व तिसऱ्या पर्वातील अंतिम दिवस. 3 धावांची गरज आहे. ओ सुपर आहे, सुरेख आहे. अजित दळवी. मॅच मात्र पहा, रबर क्रिकेट मध्ये आमच्या टेनिस खेळ असता, KSK क्रिकेट मध्ये नक्कीच एक किस्सा घडला होता. 6 चेंडू आणि 1 धाव डिपेंड झालेले आम्ही पाहिले, अनुभवले. आणि आता मात्र 5-3 असं समीकरण आहे. बाहुरचना तन्मय टायटन्स हाकली जाते आहे. हो पाणी फिरलंय म्हणेन. 1 धाव वाईटच्या स्वरूपामध्ये आले म्हणजेच काय तर 5-2चं समीकरण आहे. अशा सिच्युएशनला खरंच नक्कीच थोडंसं एक शांत डोक्याने गोलंदाजी करणं अपेक्षित आहे. इथे मॅच थोडीशी टाईट फाईट होईल का, परंतु मी तर म्हणेन की ओ वा बाय वा, गती परिवर्तनाचा इथे जादू पाहायला मिळाली. अनुभव आपल्या पणाला. 4-2 4 चेंडू आणि 2 धावा असं समीकरण आहे. हे जर उलट असतं ना आता तर नक्कीच मजा आली असती, परंतु काय घडणार आहे, काय लिहून ठेवलंय. वा भाई वा, आता मात्र पियुष हातबल आहे. इथे करू तर काय करू, इथे तर देव पाण्यामध्ये. नक्कीच पियुष तर ठेवलंच असतील, परंतु अख्खी NR वॉरियर्सची पूर्ण सिस्टीम मात्र इथे म्हटलं जाईल ना गॅस वरती आहे. 3 चेंडू आणि 2 धावा. पूर्णतः जसं ओनर पासून अगदी डकआउट पर्यंत सर्वांचं दिल धकधक वाढली आहे. कारण 3 चेंडू पियुष कदम सारखा खेळाडू डॉट करतोय, म्हणजे काय घडणार हा प्रश्न उभा राहिला. वा बाय वा, सलग 4था. वा बाय वा, अभिजित दळवी. इथे मात्र खऱ्या अर्थानं काय घडलंय, कोणी त्याचं माइंड खराब करू नका. खरं जादूची कांडी फिरवली आहे. खरं पाहिलं गेलं तर अजित दळवी जादूची कांडी फिरले की काय. पहा मैदानामधली मुवमेंट किती हलचल झाली पहा. खरं पाहिलं गेलं तर तन्मय टायटन्स पार मैदानामध्ये जोशपूर्ण वातावरण निर्माण झालंय. वाटा मॅच यार, अफलातून मॅच पाहायला मिळते प्रेक्षक माय बापाला. खरं ज्याचं देणं नाही घेणं या टीमशी तोही अगदी उत्कंठेने पाहतोय. सर्वांचं दिल धडधड करतंय. अजित दळवी वा भाई वा यार. हा चेंडू आणखी गती परिवर्तन. ओ लॉप केला, झेलची संधी परंतु नाही. इथे मात्र चेंडू गेलाय सरळ सीमारेषा बाहेर का पाहायचंय, परंतु धावून 2 पूर्ण झाल्या. विजयाचं लक्ष्य पूर्ण 4 आहेत. यस इथे मात्र विजय झालाय, परंतु इथे पूर्ण सगळ्यांची टाईट करून ठेवलेली हवा इथे. वा बाय वा, सुरेख गोलंदाजी झाली. विन द मॅच टीम. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर NR वॉरियर्स संघ विजय झालाय. विजय संघाचं खूप खूप अभिनंदन.
नो डाऊट मॅन ऑफ द मॅच, 1 हँडेड शेवटपर्यंत घेऊन गेले, परंतु शेवटला मात्र टेन्शन वाढवलं होतं मित्रा. मॅन ऑफ द मॅच अर्थातच नो डाऊट पियुष कदम याचे मंचावरती. तत्पूर्वी मी विनंती करेन